काल रात्रीपर्यंत विजयाचं गणित आखणाऱ्या मित्रांना भाजपने असा काही धोबी पछाड दिलाय की थेट रणांगण सोडून त्यांना पळ काढावा लागला। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी निवडीत ही भाजपनं बाजी मारली। यावेळी ज्यांना फोडलं त्यांनाच बक्षीस देण्याची रणनीती राबवली। त्यामुळे अध्यक्ष निवडीवेळी चुकलेलं गणित नीट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिंदे सेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला। तसा हा झटका पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना बसलाय। पण यावेळीही भाजपनं अध्यक्ष निवडीसारखाच रडीचा डाव खेळल्याचा आरोप होतोय। त्यामुळेच आपण या व्हिडिओ झडपीच्या सत्तेसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय महत्त्वाकांक्षा याचा भाजपने मेळ कसा घातला, बहुमताचं गणित कसं गाठलं आणि सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा कसा फडकवला याची संपूर्ण रणनीती उलगडणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं लक्ष लागलं होतं। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी झालेला मोठा गदारोळ पाहता प्रशासनाने आधीच अतिशय कडक पावलं उचलली होती। पोलिसांचे प्रमुख तुषार दोशी यांनाही सक्तीच्या रजेवर धाडण्यात आलं। जिल्हा परिषद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवून जमावबंदी लागू करण्यात आली। केवळ अधिकृत सदस्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदेतील सत्तेची रणनीती कालपर्यंतचे आकडे पाहिले तर भाजपकडे 33 आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे 30 असं संख्याबळ होतं। दोघांमध्ये केवळ 3 सदस्यांचा फरक होता। त्यामुळे कोण कुणाला फोडणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। दोन्ही बाजूनी आपापले सदस्य साताऱ्यातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले होते। अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीचे 5 सदस्य फुटले होते। त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक सावधगिरी बाळगली होती। तरीही सत्तेसाठी काही होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जात होता आणि तो खराही ठरला। रात्रीच्या अंधारात राजकारणाचे फासे कसे पलटले जातात याचा प्रत्यय काल पुन्हा साताऱ्याला आला। भाजपने अत्यंत गुप्तपणे आणि आक्रमकपणे खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 महिला सदस्यांना आपल्या गळाला लावलं। लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे या 2 सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचा रस्ता धरला। स्वपक्षातील निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना बक्षीस देण्याची पद्धत भाजपने आणली आहे। भाजपने हीच रणनीती साताऱ्यात राबवली। दोन्ही बंडखोर सदस्यांना थेट सभापती पदाची उमेदवारी देत विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडून दिली। या एका खेळीने 33 विरुद्ध 30 हे गणित पूर्णपणे कोलमडून पडलं आणि भाजपचं पारडं अत्यंत जड झालं। बंडखोरांना सत्तेत वाटा देण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर घाव घालण्याचं काम झाले। विरोधकांना रोखण्यासाठी प्रशासनाची मदत 4 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू झाली तेव्हा अत्यंत वेगळंच नाट्य बघायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उर्वरित सदस्य मतदानासाठी जिल्हा परिषदेकडे निघाले। मात्र त्यांना सभागृहात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा पद्धतशीर वापर झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पाडाच वाचून दाखवला। त्यांच्या मते पोलिसांनी जिल्हा बँकेच्या जवळ लावलेल्या बॅरिकेड्स पासून ते थेट जिल्हा परिषदेच्या गेटवरील मेटल डिटेक्टर पर्यंत त्यांची प्रत्येक ठिकाणी अतिशय कसून तपासणी केली। या तपासणीच्या नावाखाली त्यांना तब्बल अर्धा तास मुद्दाम अडवून ठेवण्यात आलं। मागच्या वेळी सर्वांना मोबाईल सोबत नेण्याची परवानगी होती, पण यावेळी मात्र अचानक मोबाईल नेण्याची सक्त मनाई करण्यात आली। या सर्व प्रशासकीय अडवणुकीमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य सभागृहात दुपारी 12:10 पोहोचले। सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 10 ते 12 अशी निश्चित करण्यात आली होती, पण 10 मिनिटाच्या विलंबामुळे प्रशासनाने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला। आपल्याकडे 31 सदस्यांचं भक्कम संख्याबळ असल्याचा दावा करूनही प्रशासनाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आणि जाणीवपूर्वक मोठा वेळकाढूपणा केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला। पोलिसांनीच भाजपला मदत केली आणि आपल्या सदस्यांना रोखून धरला असा संताप विरोधकांनी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेली आणि दुसरीकडे 2 सदस्य फुटल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालं। या दुहेरी धक्क्यामुळे पूर्णपणे हतबल झालेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी निवडणुकीवर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। काळ्या फिती लावून बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। प्रशासनाचा आणि पोलिसांचा मोठा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य हाताला काळ्या फिती बांधून सभागृहात बसले। ज्या निवडणुकीत कालपर्यंत अतिशय अटीतटीचा संघर्ष अपेक्षित होता ती निवडणूक विरोधकांच्या माघारीमुळे पूर्णपणे एकतर्फी झाली। या सभागृहात विरोधकांची उपस्थिती केवळ मूक निषेधापुरतीच मर्यादित राहिली। विरोधकांचा बहिष्कार आणि उमेदवारी अर्ज भरण्यास मिळालेला नकार यामुळे भाजपचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला। विहित वेळेत केवळ 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यामध्ये भाजपचे ऋषिकेश धायगुडे आणि तेजस्विनी कदम यांच्यासह राष्ट्रवादीतून फुटून आलेल्या ऋतुजा शिंदे आणि लता कर्णे यांचा समावेश होता। उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर या 4 अर्जावर कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या 4 उमेदवारांची सभापतीपदी
बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। या विजयानंतर जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचं चित्रही पूर्णपणे स्पष्ट झालं। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम समिती सभापतीपद दिलं जातं, ऋतुजा शिंदे यांच्याकडे महिला व बाल कल्याण समिती, तर ऋषिकेश धायगुडे यांच्याकडे समाज कल्याण समितीची जबाबदारी देण्यात आली। तेजस्विनी कदम आणि लता कर्णे यांच्यापैकी एकाकडे शिक्षण व आरोग्य आणि दुसऱ्यांकडे कृषी व पशुसंवर्धन हे खातं जाणार आहे। थोडक्यात काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आक्रमक विजयाची रणनीती कशी राबवायची याचं हे एक उत्तम उदाहरण घालून दिले। प्रशासनाचा वापर, टाइम मॅनेजमेंट, फोडाफोडी आणि बंडखोरांचं पुनर्वसन या सर्व गोष्टीचा अतिशय अचूक वापर या निवडणुकीत पाहायला मिळाला। विरोधकांना केवळ काळ्या फिती लावून निषेध करण्यापलीकडे काही करता आलं नाही। अध्यक्ष निवडीत झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचा देसाई आणि पाटलांनी खूप प्रयत्न केला, पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या खेळीमुळे सेना राष्ट्रवादी आणखी डॅमेज झाले। सातारा जिल्हा परिषदेतील या फोडाफोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सेना राष्ट्रवादीचे आरोप तुम्हाला योग्य वाटतात की भाजपची रणनीती योग्य वाटते? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका।